अगं ये ताई, चल ना यात्रेला. किती छान यात्रा भरली आहे. अगं कुठे ती माझी मैत्रीण विचारून राहिली. मी म्हटलं तिला, महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर बाजार तालुका आहे ना, तिथं कारंजा बैरम म्हणून गाव आहे. तिथं बैरमची यात्रा भरलेली आहे. तुला माहीतच नाही काय? बैरमची यात्रा, हंडी मटण, रोडगे, आलू वांग्याची भाजी आणि किती छान छान तिथं दुकानं लागलेली असतात. पायऱ्या चढून जायचं मंदिरात. किती वर मंदिर आहे ते, किती मोठी मूर्ती आहे ती. तुला माहीतच नाही काय? म्हणते नाही. मग मीला सांगितलं, मी तिला सगळीच माहिती सांगितली. ही यात्रा म्हणजे भगवान शंकराचे उग्र रूप मानल्या जाणाऱ्या भैरवनाथ मंदिर यांच्या मंदिरात भरते. आणि ह्या मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. आणि इथं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दोन्ही हिंदी आणि मराठी हे दोन्ही सांस्कृतिक संगम तिथं जपले जाते. तिथंच दोन्ही लोक येतात. महाराष्ट्रातले येतात आणि मध्य प्रदेशातले येतात. सातपुड्याच्या पर्वतरांगेतील हे एक महत्त्वाचे लोकोत्सव आहे. पूर्वीच्या काळी सरदार मंडळी आणि श्रीमंत लोक इथे मुक्काम करून या यात्रेचा आनंद घेत असत. आता आजकाल काय, सगळेपाशी गाड्या आहेत. सकाळी जातात, संध्याकाळी वापिस येतात यात्रा फिरून. आणि सगळीजवळ आता यावेळेस पैसे असतात. शेतीचा हंगाम चांगला झालेला असते. लोकांजवळ भरपूर पैसे असतात. तर मस्त या यात्रेमध्ये लोक खूप मजा करतात. आणि या यात्रेचा कालावधी चांगला 1.5 महिना असतो. म्हणजे राहिले सुईले सगळे जाऊन येतात. या देवाला नवसाले पावणारा देव असं म्हणतात. की हा देव नवसाले पावतात. ज्याले लेकरं नाही, ज्याचे लग्न व्हायचे राहिले, कोणाला काही नवस असते, काही असते, मग तिथं ते त्या खांबाले दोरे ते बांधतात, का चिंध्या, आणि ते काय ब्लाऊज पीस वगैरे काहीतरी नारळ किंवा काहीतरी त्याच्यामध्ये घेऊन आणि नवस बोलतात. मग त्याचं पूर्ण फेडलं की तिथं मग रोडगे करतात. तिथं मातीच्या भांड्यातील मातीचं भांडं असते, असं हंडीसारखं हंडी. तर हंडी मटण खूप फेमस आहे तिथं हंडी मटण लोक खायला जातात. आता जाणारे जातात, आपण थोडी जातो काही तिथं. यात्रेमध्ये टुरिंग टॉकीज, ऑर्केस्ट्रा, लावण्या, सर्कस, झुले बिले खूप आलेले असतात. खूप हजारो भाविक इथं येतात आणि आकर्षित होऊन अजून येतात. खूप जणं येतात. तिथं कृषी साहित्य मिळते, मातीची भांडी मिळते, लोखंडी तवा, कढया, खूप मोठे दुकानं लागलेले आहेत. प्रसादाच्या खूप मोठ्या दुकानं लागलेल्या आहेत. अशी भरमसाठ दुकाने आहेत खूप मोठ्या. मस्त मजा येते. आणि देवदर्शनाबरोबरच तिथं मस्त कीर्तन वगैरे ऐकायला भेटते. प्रदर्शनं असते. तिथं जनावरही विक्रीला असतात. असं ते आहे पाहण्यासारखं. खूप छान आहे. चल ना मग जाऊ ना म्हटलं तिला. तर मग कुठं ती तयार झाली आणि मग आम्ही गेलो. तर मग इतकं तिथं पाहण्यासारखं होतं. इतकी मजा आली. आम्ही पहिले उतरलो गाडीतून. मग आम्ही तिथं खाली उतरलो. मग तिथं सगळे प्रसादवाल्याची दुकानं होते. आम्ही प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन पुढं गेलो तर मग आम्ही हारफूल घेतले. तर मग तो म्हणे, बाबा चपला इथंच काढा. मग आम्ही चपला तिथंच काढून टाकल्या. पुढं गेलो, दर्शन घेतलं. सगळ्यात पहिले तर ते पायरीपाशी खालीच ते देवता आहेत, त्याचे दर्शन घेतले. मग पुढं गेलं तर एक म्हातारा दिसला. त्या म्हाताऱ्याचं गाणं ऐकलं. मस्त गाणं म्हणत होता तो. गुणवंत महाराजाचं म्हणत होता की काय माहीत कायचं तरी म्हणत होता तो. खूप छान गाणं म्हणत होता. पण मग पुढं गेलो तर हे एवढी मोठी घंटा दिसली. मग त्या घंटेचं इकडं पाहून मी म्हटलं, बापरे किती मोठी घंटा आहे. 3 घंट्या होत्या तिथं. 2 वाजायच्या, एक तशीच होती उभी. तर मग कोणी म्हणे की हे घंटा लय वजनी आहे म्हणे, इथं लावलेली आहे म्हणे. म्हटलं बरं. बाजूला पाहिलं तर ते एवढं मोठं हे होतं, काय म्हणतात त्याला, झेंड्यासारखं. आणि तिथे एक मूर्ती होती आणि त्याला काही असं बांधलेलं होतं. लोकांचे नवसं असतील, काही लोक नवसं करत असतील. ते नवसाचे ते लोकांनी बांधलेलं आहे त्याला. ते लोकांचे नवसं फिटले का मग तिथं येऊन दर्शन देत असेल. आता एवढी मोठी जत्रा भरते म्हटल्यावर तो देव नवसाला पावणार असेल म्हणून तर लोकांची श्रद्धा आहे ना तिथं. म्हणून तर लोक जातात की नाही. मग आम्ही गेलो अंदर, दर्शन घेतलं. इतकी छान मूर्ती. म्हणतात पहिले सुपारी एवढी होती ते मूर्ती. सुपारी एवढीच ठेवलेली होती म्हणते. आता त्याला लोणी आणि शेंदूर, लोणी शेंदूर माकू आता तर बापा किती मोठी मूर्ती झाली ती. अरे बापरे, भव्यच्या भव्यच दिसते ते. आणि मग आम्ही दर्शन घेतले, प्रदक्षिणा घेतल्या.
मारुतीचं मंदिर आहे बाजूला, मारुतीच्या मंदिरात गेलो, गणपतीच्या मंदिरात गेलो, शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि निघालो तर काय साक्षात हनुमानजी समोर. साक्षात हनुमानजी म्हणजे लाल तोंडाचं माकड समोर एकदम, जसं की हनुमानजीच टपकले येऊन असं समोर साक्षात दर्शन द्यायसाठी आम्हाला. मग आम्ही त्याचं दर्शन घेतलं, फोटो काढले त्याच्यासोबत. मग पुढं निघालो मग थोडंसं फोटो सेक्शन वगैरे केलं आणि पायऱ्यावर बसलो. म्हणतात की देवदर्शन घेतल्यावर पायऱ्यावर बसावं. मग आम्ही पायऱ्यावर बसलो थोडा वेळ आणि मग आलो घरी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब द्या. कमेंट करा, याच्यावर सांगा काही चुकलं विकलं असेल तर, कारण माझं नवीन चॅनल आहे, मला काही जास्त असं समजत नाही, काहीतरी ट्राय करून राहिली थोडासा. तर बघा मंडळी, तुम्ही पण जा दर्शनाला आणि दर्शनाचा लाभ घ्या. खूप छान आहे तिथं, खूप बरं वाटते. असं आहे ते.